नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आपण शिवछत्रपतींचा इतिहास अभ्यासतो, वाचतो. त्यामध्ये पावनखिंडीचा उल्लेख वारंवार येतो आणि पावनखिंड म्हटली की त्या ठिकाणी हमखास एक नाव आठवतं, ते म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. तर असे हे बाजीप्रभू देशपांडे यांचं मूळ गाव जे आहे ते भोर तालुक्यातील शिंद हे गाव आहे. तर त्या शिंद गावामध्ये आपण आज आलो आहे आणि आज या ठिकाणी असणारं त्यांचं गाव आणि गावामध्ये असणारं त्यांचं स्मारक हे आपण पाहणार आहोत आणि या ठिकाणी आपण त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होणार आहोत. ऐतिहासिक अशा भोर तालुक्यात इतिहास प्रसिद्ध अशी अनेक ठिकाणं आपलं वेगळं अस्तित्व टिकवून आहेत. त्यामध्ये स्वराज्य स्थापनेचे ठिकाण असलेलं रायरेश्वर पठार, कारी येथील कान्होजी जेदे यांचा वाडा, पिसावरे येथील कृष्णाजी बांदल आणि त्यांचे वंशज यांची समाधीस्थाने, इतिहास प्रसिद्ध किल्ले रोहिडा, विनोदवीर दादा कोंडके यांचे इंगवली गाव, वेळवंडी धरणावरील भाटघर जलाशय, वेळवंडी नदीचे विहंगम दृश्य दिसणारा नेकलेस पॉईंट यासारखी ठिकाणे लोकप्रिय आहेत. याच भोर तालुक्यात शिंद हे गाव असून ते पावनखिंड गाजवणाऱ्या वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे मूळ गाव आहे. हे जे शिंद गाव आहे ते भोर या पुणे जिल्ह्यातल्या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आहे. तर भोरमधून जो रोड या शिंद गावाला येतो त्या गावाच्या रस्त्याच्या बाजूलाच गावाच्या अगोदर असणारा हा पुतळा आहे आणि या ठिकाणी त्यांचं छोटंसं स्मारक आहे. त्यांचे जे पूर्वज आहेत ते या ठिकाणी राहत नाहीत, परंतु हे शिंद हे जे गाव आहे ते या बाजीप्रभू देशपांडे यांचं मूळ गाव आणि त्यांचं जन्मगाव असं देखील आपल्या वाचनात आले. या ठिकाणी आपण आलो की आपल्याला प्रेरणाच मिळते. ज्यांनी इतिहास घडवला त्या इतिहास घडवणाऱ्या युगपुरुषांच्या ज्या समाधी आहेत किंवा स्मारकं आहेत ते आपल्याला प्रेरणादायीच असतात. तर आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच आनंदच होतोय. हा पुतळा पाहिला की आपल्याला नक्कीच आठवण येते ती पन्हाळा किल्ल्याची. पन्हाळा किल्ल्यावर देखील असा अत्यंत त्वेषपूर्ण आणि सुंदर आणि आपल्याला शौर्याची जाणीव करून देणारा हा पुतळा असल्याचं आपल्याला भासते, आपल्याला जाणवते. बाजीप्रभू देशपांडे हे नाव घेतलं की अंगामध्ये रोमांच उभे राहतात, कारण प्रत्येकाला आठवतो त्यांचा इतिहास. आणि गजापूरची ती खिंड ज्याला घोडखिंड म्हटलं जातं, त्या घोडखिंडीमध्ये त्यांनी आपल्या रक्ताचं शिंपण केलं, रक्त सांडलं आणि आपल्या बांदल सेनेबरोबर 300 बांदल सेनेमध्ये जवळपास 15च व्यक्ती वाचले असतील. बाकीचे सर्व त्या ठिकाणी धारातीर्थी पडले आणि जे बाजीप्रभू देशपांडे आहेत ते त्वेषाने लढले. त्यांच्यासोबत फुलाजी देशपांडे होते आणि त्यासोबत शंभूसिंग जाधव हे देखील त्या ठिकाणी होते आणि सर्वजण स्वराज्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे. त्यांचा जो जीवनक्रम आहे त्यामध्ये त्यांचा जन्म 1615चा मानला जातो. या गावी शिंदगावी झाला आणि त्यानंतर
त्यांचे जे वडील होते ते दिवाण होते. वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी या ठिकाणी असणारं पिसावरे गाव आहे, त्या गावामध्ये असणाऱ्या बांदल देशमुखांची त्यांनी दिवाणकी पत्करली. दिवाण म्हणजेच काय, कारकुनीचं काम. पण हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू यांना CKP वंशाचे म्हटलं जातं. हे क्षत्रिय, लढाई करणे आणि लेखणीचा वापर करणे या दोन्ही गोष्टीमध्ये यांचं जे कुटुंब आहे ते पटाईत होतं. रोहिड्यावरती काही काळ त्यांनी व्यतीत केलेला आहे. रोहिड्याचा जो रणसंग्राम होता, असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांनी कृष्णाजी बांदल यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्वराज्याला सहकार्य करा आणि स्वराज्यात या असं सांगितलं. परंतु हे कृष्णाजी बांदल जे होते त्यांनी ते न ऐकता उलट पत्र पाठवलं. त्यामध्ये लिहिलं होतं की तुम्ही उद्या येणार असाल तर आजच या. हे पत्र शिवाजी महाराजांना पुण्यामध्ये मिळताच त्यांना राग आला आणि लगेच त्यांनी आपल्यासोबत सैन्य घेतलं आणि आबाजी पंत यांना सोबत घेऊन रोहिड्यावरती हल्ला केला. तर रोहिड्याचा हल्ला जो होता तो प्रचंड आणि जबरदस्त होता. एवढा जबरदस्त होता की बांदल सेनेला त्या ठिकाणी सावरायचं संधीच मिळाली नाही. मग त्यावेळेस असं झालं की त्या ठिकाणी कृष्णाजी बांदलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर जे बाजीप्रभू देशपांडे आहेत ते उभे ठाकले. जरी आपला धनी पडला असला तरी आपण हार मानायची नाही, तर शिवाजी महाराजांशी युद्ध करायचं असं त्यांनी ठरवलं. परंतु शिवाजी महाराजांनीच त्यांना सांगितलं, त्यांना आम्ही काही राजे मिरवायसाठी किंवा भोगायसाठी झालेलो नाही, तर रयतेच्या कल्याणासाठी झालेलो आहे. आणि या उपर जरी कृष्णाजी बांदल मारले गेले असतील तरी त्यांच्या वतनाला आम्ही कोणताही धक्का लावणार नाही आणि त्यांचे जे कुटुंब आहे त्यांना पुढं तसंच वतन त्यांना चालू ठेवलं जाईल. तर हे सर्व ऐकल्यानंतर त्यांनी आपली तलवार म्यान केली आणि त्यानंतर स्वराज्यात ते दाखल झाले. त्यानंतर प्रतापगडची लढाई आहे, प्रतापगडचा रणसंग्राम आहे, त्यामध्ये देखील ते होते. त्यानंतर अनेक ठिकाणी ते असल्याचा उल्लेख येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1660मध्ये पन्हाळ्याच्या वेढ्यात शिवाजी महाराज अडकले आणि तिथून विशाळगडाकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती त्यांचं सारथ्य करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांनी. त्यांच्यासोबत 600 मावळे होते. गजापूरच्या खिंडीपर्यंत कसं तरी 600 मावळे पोचले. मात्र त्या ठिकाणाहून सिद्दी मसूद हा त्यांना पकडायसाठी आलेला होता आणि जवळच पोचलेला होता. त्याच्यामुळं आता आपला काही निभाव लागणार नाही. तर यासाठी शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी न थांबता तुम्ही 300 मावळे घ्या आणि विशाळगड गाठा, मी या ठिकाणी घोडखिंड रोखून धरतो. पुढचा इतिहास तर तुम्हाला माहीतच आहे. त्या ठिकाणी रणसंग्राम झाला. जवळजवळ सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत धुमश्चक्री चालली होती. जवळजवळ 10,000च्या वर सैन्य होतं या सिद्दी मसूदचं आणि त्यांचा असणारा जो एक सरदार होता त्या काळात त्यामध्ये त्या ठिकाणी फिरत होता तो. तर त्याचं तरी देखील या अवघ्या 300 मावळ्यांनीशी बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शंभूसिंग जाधव हे पेशाने लढले. आपल्या धन्याला राखण्यासाठी, धन्याचं स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर असे हे बाजीप्रभू देशपांडे यांचं गाव. या ठिकाणी असणाऱ्या सुंदर अशा द्वेषपूर्ण असणाऱ्या पुतळ्याचं आपण दर्शन घेतलेलं आहे. स्मारकाच्या मागेच एक मंदिर आहे, ते मंदिर देखील पाहूयात. हे महादेवाचं मंदिर आहे, त्याच्या समोरच स्मारक आहे. शिंदगाव गावामध्ये आणखी एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या मागे तो जुना त्यांचा वाडा होता असं सांगितलं जातं. तर तो देखील आपण पाहूयात. शिंद गावात असणाऱ्या भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागील बाजूस याच मोकळ्या जागेत बाजीप्रभू देशपांडे यांचा वाडा होता असं येथील स्थानिक मोठ्या अभिमानाने सांगतात. अशा पद्धतीनं आपण शिंद या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी या गावामध्ये असणारं जे बाजीप्रभू देशपांडे यांचं स्मारक आहे ते पाहिलं. तुम्हाला हे स्मारक, हे मंदिर आणि त्या मंदिराच्या मागची जी त्यांचा राजवाडा आहे असे सांगितलं जातं ती जागा, हे सर्व कसं वाटलं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.